मित्रांनो, याच्या आधी आपण या व्हिडिओचे पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते अजून पाहिले नसतील तर अगोदर ते व्हिडिओ 2 पाहून घ्या. त्याच्यानंतरच तुम्ही पार्ट 3 हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काहीही अडचण येणार नाही. चला तर मग आज आपला आता त्या व्हिडिओची मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही तिथे डायरेक्ट क्लिक करूनसुद्धा ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता सुरू करूया आपला हा पार्ट 3. आपली 50% प्रोफाइल ही कंप्लीट झाली होती. आता आपल्याला करंट कोर्स डिटेल्स या ठिकाणी फिल करायचे आहेत. तर ॲडमिशन इयर इन करंट कोर्स, आत्ता जो सध्याचा जो तुमचा कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन कधी घेतलं ते आपल्याला वर्ष इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट स्टेट हे ॲटोमॅटिक येईल आपलं महाराष्ट्र. स्टेट आल्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही तुमचं जे काही तुमचा कोर्स आहे ते तुम्ही करताय ते तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या कॉलेजचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर क्वालिफिकेशन लेवल विचारले. तुम्ही आता कोणतं करताय, पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन कोर्स जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. तुमचा कोर्सचं नाव इथं स्ट्रीम कोणती आहे ते सिलेक्ट करा. कॉलेजचं नाव येईल तिथनं सिलेक्ट करून घ्या आणि कोर्सचं नेमसुद्धा ॲटोमॅटिक येईल ते तुम्ही तिथून सिलेक्ट करा. इयर्स ऑफ स्टडी, आता इथं आपल्याला किती वर्षाचं हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचं असेल तर फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा पद्धतीने इथं फिल करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा फर्स्ट इयर आपल्याला टाकायचं आहे. फर्स्ट इयर आपलं कंप्लीट झालं आहे का तर कंप्लीट करायचं आहे. कधी झालेलं आहे त्याचं वर्ष टाकायचं आणि तिथं आपल्याला किती पर्सेंटेज मिळाले ते पर्सेंटेज टाकून घ्या. खाली आपल्याला विचारलेलं आहे इन ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून ॲडमिशन घेतलं ते सिलेक्ट करा. आपलं मार्कशीट ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. फर्स्ट इयरचं मार्कशीट अपलोड करा. मोड सिलेक्ट करा, रेग्युलर आणि डिस्टन्स, जे तुम्ही रेग्युलर असाल तर रेग्युलर करा आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करा. इथं आपलं कोर्स डिटेल्स सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत. आता आपल्याला पुन्हा एकदा खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता आपल्याला ही वरची ॲटोमॅटिक माहिती येईल. इथं आपल्याला आता सेकंड इयर, आता ही आपण फर्स्ट इयरची माहिती भरलेली आहे. आता आपल्याला सेकंड इयरची माहिती भरायची आहे. तर सेकंड इयर इथं सिलेक्ट करा. आपला कोर्स कंप्लीट झाला आहे का तर कंप्लीट करा. इयर कधी 2002 कधी कंप्लीट झालं ते टाकून घ्या. सेकंड इयरला किती पर्सेंटेज मिळाले ते टाका. रिझल्ट टाका पास म्हणून. रिझल्ट टाकल्यानंतर खाली आपलं सेकंड इयरचं मार्कशीट अपलोड करा. मार्कशीट अपलोड केल्यानंतर खाली रेग्युलर मोड ऑटोमॅटिक येईल आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करा. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला थर्ड इयरचं इन्फॉर्मेशन भरायचे. थर्ड इयर सिलेक्ट करा. आपलं थर्ड इयर आता चालू आहे त्यामुळे परस्युइंग करा. सध्याची ॲडमिशन कधी घेतलं थर्ड इयरला ती डेट सिलेक्ट करून आपण किती फी इथं तुम्ही दिलेली आहे कॉलेजला ती तुम्ही इथं सिलेक्ट करा, टाकून घ्या. आपलं ॲडमिशन लेटर किंवा फीची जर पावती असेल तुमच्याकडे ती तुम्ही इथं अपलोड करू शकता. तुमची फीची पावती या ठिकाणी तुम्ही अपलोड करून घ्या. फीची पावती अपलोड केल्यानंतर खाली तुमचं रेग्युलर मोड ऑटोमॅटिक येईल. सेव्ह या बटनावरती क्लिक करा. तुमचं कोर्स डिटेल्स सक्सेसफुली इथं सेव्ह होऊन जातील. आता तुम्हाला पुन्हा पोस्ट एज्युकेशन डिटेल्स विचारलेले आहेत. तर इथं तुम्हाला SSC पहिलं टाकून घ्यायचं आहे. SSC स्ट्रीम निवडा. कंप्लीट झालेलं आहे. इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र येईल. तुमचा 10वीला तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये 10वीला होतात तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्या. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुमचा तालुका टाकून घ्या. कोर्सचं नाव टाका. SSC बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्या. CBSE जे काय असेल तुमचं बोर्ड कोणतं असेल ते तुम्ही इथं टाकून घ्या. इथं महाराष्ट्र बोर्ड मी सिलेक्ट करतो. महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे विचारलेलं आहे तुमचा मोड, तुम्ही रेग्युलर होता का डिस्टन्सने होता तर रेग्युलर टाका. ॲडमिशन इयर तुम्ही 10वीला कोणत्या वर्षी होतात ते तुम्हाला इथं ॲडमिशन इयर टाकून घ्यायचं आहे. ज्या वर्षी तुम्ही 10वीला होतात ते वर्ष तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. पासिंग इयर विचारलेलं आहे तर त्याच्या पुढचं वर्ष तुम्ही इथं पासिंग इयरमध्ये टाका. पासिंग इयर टाकल्यानंतर तुमचा 10वीच्या मार्कशीटवरती जो सीट नंबर आहे तो सीट नंबर या ठिकाणी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे.
तुमचा इथं तुमचा जो काही तुमचा सीट नंबर असेल तो सीट हे सर्व तुम्हाला 10वीच्या मार्कशीटवरती बघून टाकायचं आहे. मिस्टेक करू नका. व्यवस्थित बघून फॉर्म व्यवस्थित भरा. सीट नंबर टाकून घ्या. मंथ ऑफ एक्झाम विचारलेलं आहे, तर तुमच्या मार्कशीटवरती पहा तुमचं किती मंथ दिसतंय, कोणत्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम दिली ती तुम्ही इथे सिलेक्ट करा. इथं मी फेब्रुवारी मार्च करतोय, जे रेग्युलरमध्ये असतं ते सिलेक्ट करतो. ते सिलेक्ट केल्यानंतर मार्क ऑब्टेन्ड म्हणजे तुम्हाला 10वीला किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. जे काही मार्क मिळालेले आहेत मार्कशीटवरती पहा, ते टाका. टोटल मार्क किती होते तर ते टाकून घ्या. 500 पैकी किती मार्क मिळाले ते टाका. तुमचं पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. तुम्ही पर्सेंटेज आल्यानंतर तुम्ही चेक करा की तुमचं बरोबर आहे का मार्कशीटवरती तेवढंच पर्सेंटेज आहे का ते चेक करा. तुम्ही किती अटेम्प्ट दिल्या, पहिल्याच अटेम्प्टमध्ये झालं तर 1 करा आणि जर दुसरी तिसरी असेल तर तिथं सिलेक्ट करा 2-3 असं जे काही असेल ते. ओके करा. तुमचं मार्कशीट या ठिकाणी अपलोड करून घ्या. मार्कशीट अपलोड करून आपल्याला पुन्हा पुढची प्रोसेस करायची आहे. मार्कशीट व्यवस्थित अपलोड करून घ्या. जे तुम्ही डॉक्युमेंट सेव्ह करताय तर त्याला एक नाव द्या काहीतरी जे तुम्हाला लक्षात राहील, किंवा तिथं मार्कशीट असेल तर मार्कशीट नाव द्या, आधार कार्ड असेल तर आधार कार्ड द्या, म्हणजे तुम्हाला जेणेकरून फाईल सोपं जाईल अपलोड करायला. हे करून घ्या आणि सेव्ह करा. तुमची इथं 85% प्रोफाईल सबमिट झालेली आहे. आता तुम्हाला 10वीचं तुम्ही भरलेलं आहे. आता तुम्हाला इथं 12वीचं भरायचं आहे. तुम्ही इथं HSC सिलेक्ट करा, तुमचं स्ट्रीम सिलेक्ट करा, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स जे काय असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. कंप्लीटेड येईल, स्टेट येईल, तुमचा जिल्हा निवडा 12वीला कुठे होतात ते, तुमचं तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर तुम्ही कॉलेज नेम निवडा, तुम्ही कुठल्या कॉलेजला होतात ते कॉलेज नेम निवडा. कॉलेजचं नाव निवडल्यानंतर तुम्हाला पुढे तुम्ही कोणत्या बोर्डमधून 12वी दिलीत ते तुम्हाला बोर्ड इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉलेजचं नाव तिथं ऑटोमॅटिक येणार आहे. त्यातलं तुम्हाला तुमचं नाव, कॉलेजचं नाव शोधून इथं तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. कोर्स तुम्ही कसत नव्हता, कॉलेजला परमिशन होती, ग्रँटेड होतं, अनग्रँटेड होतं ते तुम्ही इथं टाकून घ्या. ते सिलेक्ट करा. तुमची बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्या. बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. हे एकदा कॉलेजला कन्फर्म करा. जर तुम्हाला माहीत नसेल तर बोर्ड युनिव्हर्सिटी टाकून घ्या. CBSE जे काय असेल ते महाराष्ट्र बोर्ड. तुमचं मोड रेग्युलर करा. ॲडमिशन इयर तुम्ही कोणत्या वर्षी 12वीला ॲडमिशन घेतलं ते तुम्ही इथं ॲडमिशन इयर टाकून घ्या. ॲडमिशन इयर टाकायचं आहे. तुमचं पासिंग इयर पुढचं टाकायचं आहे, जे काय असेल ते 2023-22 जे काय असेल ते. तुमचा 12वीच्या मार्कशीटवरती जो सीट नंबर आहे तो सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मंथ ऑफ एक्झाम जसं की तुम्ही आता 10वीचं टाकलं त्याच पद्धतीने इथं 12वीचंही टाकून घ्या. तुम्हाला 12वीला किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला इथं ह्या चौकटीमध्ये टाकायचं आहे. मार्क किती मिळाले आणि तुमचं किती मार्क्सचा पेपर होता ते तुम्हाला इथं पुढं ॲटोमॅटिक येऊन जाईल. हे कॅन्सल करा. कॅन्सल करून तुम्हाला खाली ॲटोमॅटिक तुमचं सगळं पर्सेंटेज वगैरे दिसेल, तर ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे का. बरोबर असेल तर खाली तुम्हाला अटेम्प्ट्स विचारले, तिथं तुमचं कितवं अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झाला ते तुम्हाला इथं अटेम्प्ट टाकायचं आहे. तुमच्या याच्यामध्ये काही गॅप होता का तर यस नो करायचं आहे. जर नसेल तर नो करा, जर असेल तर यस करून खाली तुम्हाला त्याची डिटेल द्यावी लागेल. सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुमची इथं एज्युकेशन